नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनेलवरती स्वागत आहे. आपल्या वास्तूमध्ये कोहळा बांधण्याचे अनेक फायदे आहेत. आपण बऱ्याच ठिकाणी बघतो, दुकानांमध्ये, दारावर बऱ्याच जणांच्या घरामध्ये कोहळा बांधला जातो. तर तो का बांधला जातो त्याबद्दल मी आज माहिती देणार आहे. तर बघा, कोहळा आपल्या वास्तूमध्ये लावण्याचे भरपूर असे फायदे आहेत. ते आपण आज जाणून घेऊ. त्याची लावण्याची योग्य पद्धत आणि योग्य मुहूर्त कोणता याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊयात. कोहळा याला संस्कृतमध्ये कुष्मांड असे म्हणतात आणि हिंदीमध्ये कोहळा असे म्हणतात. तर अमावस्या पौर्णिमेला किंवा रवी पुष्यामृत, गुरुपुष्यामृत किंवा महिन्यातील कालाष्टमी किंवा शिवरात्री या दिवशी कोहळा घेऊन यावा. गंगाजल, गोमूत्र, पाणी यांनी स्वच्छ धुवून पवित्र करून त्या कोहळ्यास चारही बाजूंनी ओम कुंकवानं काढावं आणि काजळाची मधोमध उभी अशी रेष ओढावी. देवघरासमोर एका ताम्हणात ठेवून हळद, कुंकू, बेलफूल, अक्षदा अर्पण करून पूजन करावे. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. तर पूजन पूर्ण झाल्यानंतर तो कोहळा मजबूत दोरीच्या शिकाळ्यावर बांधून घरात मुख्य हॉलमध्ये बांधावा. आणि खराब झाला नसला तरी दर 3 महिन्याला कोहळा बदलावा. कोहळ्यामुळे होणारे फायदे कोणते आहेत? तर आता कोहळ्यामुळे होणारे फायदे सांगणार आहे. तर कोहळा घरातील निगेटिव्ह एनर्जी कोहळा नष्ट करतो. कोहळा निगेटिव्ह एनर्जी स्वतःमध्ये खेचून घेतो. घरामध्ये भूत, प्रेत, अनिष्ट शक्तींचा वास असेल किंवा कोणी काही तंत्रबाधा किंवा बाहेरचं काही केलेलं असेल तर ते कोहळ्याने तेही नष्ट होतं. तर घरामध्ये एक प्रकारचं पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होईल. सकारात्मक शक्ती जाणवेल. आपल्या घरात वास्तुदोष असेल तर कोहळ्यामुळं वास्तूचा दोष आपल्याला लागणार नाही. घरातील आजारपण कमी होईल, लक्ष्मी स्थिर होईल व घरात आर्थिक आवक वाढेल आणि घरात वादविवाद, भांडणतंटे होण्यास कारणीभूत असलेल्या परिवारातील सदस्यांची मनस्थिती बदलून जाईल. आणखी भरपूर काही याचे फायदे आहेत. ते तुम्हाला कोहळा घरात बांधल्याच्या नंतर अनुभव येत राहतील आणि ते तुम्ही स्वतः अनुभव घ्याल. तर पहिलेही सांगितले, कोहळा दर 3 महिन्याला खराब झाला नसेल तरी बदलावा. तो खराब होईपर्यंत वाट बघू नये. खराब झाला नसला तरी 3 महिन्यांनी बदलत राहावा. 3 महिन्यांनी बदलत राहावा. कोहळ्याबद्दलची माहिती आणि त्याचे फायदे जर तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.